कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आकाश सरांच्या बाजूलाच बसलो होतो ना, अजिबात हल्लो नाही मी। पण थोड्या वेळासाठी म्हणून मी वॉशरूमला गेलो आणि तिथून परत आल्यावर बघितलं तर ही बाई आकाश सरांचा ऑक्सिजन मास्क काढत होती। आणि त्यानंतर तिचा हात व्हेंटिलेटरकडे जात होता, कदाचित तो बंद करण्यासाठी। नाही नाही नाही, तो मी बघितला आणि तिला धरलं आणि आरडाओरड केला ना, म्हणून म्हणून थांबली ती, नाहीतर अनर्थ झाला असता। ऐकलं तुम्ही? लकी वेळेत पोहोचला नसता तर हिने माझ्या मुलाचा जीव घेतला असता। नाही साहेब, हा माणूस खोटं बोलतोय, खोटारडा माणूस आहे। ऑक्सिजन मास्क याने काढलं होतं। तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका। काही झालं तरी लकीवर नाव घ्यायची सवय यायची। ते काही नाही, या बाईपासून माझ्या मुलाला धोका आहे, तिला लगेच अटक करा तुम्ही। मॅडम हे सगळे काय बोलताय? आणि हिला विचारा ना, आता का आली ती? आम्ही येऊ नको म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा ही आली इथे का? नाही अहो, मला मी पाहिलं नाही होते, मला काळजी वाटत होते त्यांची, म्हणून आले होते। मी आले नसते ना तर ह्या माणसाने खरंच खबरदार खबरदार त्याचं नाव घेशील तर मी शेवटचं सांगतेय तुला। पण तुम्ही काय अटक करून टाका ना हिला। हे बघा मॅडम, हा खूप सिरियस आरोप आहे। यांनी जर का तक्रार केली तर उद्या सकाळी तुम्हाला अटक होईल। का उद्या सकाळी का? जे काही घडलंय ते तुमच्या नजरेसमोर घडलंय ना, मग सकाळ व्हायची कशाला वाट बघायची? आत्ताच अटक करा ना। मॅडम जरा शांत व्हा, आम्हाला नियम पाळावे लागतात। आम्ही सूर्यास्त नंतर कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही। आम्ही जास्तीत जास्त तुमची तक्रार लिहून घेऊ शकतो, पण अटक सकाळीच होणार। पण मग सकाळपर्यंत पळून गेली ती तर? तसं नाही होणार नाही। एक लेडीज कॉन्स्टेबल यांच्यावर नजर ठेवायला असेल। हो, तुम्ही आत्ताच्या आत्ता तक्रार करा। नाही बाबा, मी खरंच सांगते, मी ती कधीच नाही हो गप्पा बाईस, तुम्ही विचार कसला करताय? हे बघा, मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही। तुम्ही तक्रार लिहून घ्यायला तयार आहात ना? ओके सर, या माझ्या बरोबर। चला तर मग, हो या। ए, इथे तुम्ही राहा, कुठेही जायचं नाही इथून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।